आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सुखीरा बसा ना. बसा. हाय. ब्लेस यू बेटा. हॅलो माय लव्ह. उमाताई, आमची साक्षी नीट वागते ना? अहो, हा काय प्रश्न झाला का? खूप चांगले संस्कार आहेत साक्षीवर. तेजस्विनी ताई, तुमचं विशेष कौतुक आहे. खूप छान वाढवलंय तुम्ही तिला. आम्हाला अगदी जशी हवी होती तशी सून मिळालीये. काय ग? बरं साक्षी, अगं चहा पाणी काही विचारलंस ना त्यांना? ए अगं ऐक ना, एकतर इतकं उकडतंय आणि विचारलं तिने नको आता. बरं तेजस्विनी ताई, ऍक्च्युली मला जरा निघावं लागणार आहे. प्लीज डोंट माइंड. आमच्या पमाच्या मुलीला ना स्थळ येणार आहे बघायला, म्हणून तिने बोलवलंय मला. नाहीतर तुम्ही घरी आलात आणि मी बाहेर गेले असं कधीच झालं नसतं. ए हो 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 निक, तू ऍक्च्युली वी केम अनइन्फॉर्म्ड. अहो उमा, तुमच्या बहिणीला त्यांच्या मुलींच्या लग्नाची खूप काळजी आहे. त्या आकाश साक्षीच्या लग्नात सांगत होते आम्हाला. तर तुम्ही खुशाल जा त्यांच्या मदतीला, कारण मुलीच्या लग्नाची लगबग किती असते हे मी समजूच शकते. हो अहो, लग्न मुलीचं असू दे नाहीतर मुलाचं, लगबग ही असतेच. आणि आता तुम्हाला सुद्धा जय आणि गौतमच्या लग्नाचं बघावं लागेलच ना. मनासारखी सून मिळायला नशीब लागतं. आमचा आकाश लकी ठरला. ते मात्र अगदी बरोबर बोललात बरं का तुम्ही. आणि आमचा गौतम, तो तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसलाय. आई पण आमच्या जयच्या लग्नाचं मात्र आम्हाला खूप टेन्शन आहे. माझ्या गौतमसाठी मात्र मी एक छान सुंदर सुसंस्कारी मुलगी बघणार आहे बघा. अगदी तुमच्या बहिणीच्या मुलींसारखी. किती गुणी येतो त्या सगळ्या मुली. त्या आणि मग मी इथे एवढा संस्काराचा डिस्प्ले मांडलाय, तो नाही दिसला का? त्या मुलींपेक्षा मी चांगली आहे दिसत नाहीये का? गॉड, असावरीला गौतम पासून दूर केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अँड डोंट यू वरी ब्लॉन्ड आजी, तुझ्या घरी सून बनून तर मीच येणार. बरं, तुम्ही बसा गप्पा मारत, मी निघते. साक्षी, त्यांना काय हवं नको ते नीट बघ. आणि जेवल्याशिवाय जायचं नाहीये तुम्ही. निघू मी? चालेल. बाय बाय एव्हरीवन. बाय गॉर्जियस. बाय डार्लिंग. ये ग साक्षी, ये बस. आणि काय आई, कुठे कधी काय बोलायचं? तर तिच्या बहिणीच्या मुलींसारखी सून कशाला आणेन मी माझ्या मुलांना? आपल्या स्टेटसची कोणतरी मुलगी आणेन ना. मग सांगून येतील अशी 100 स्थळ. कशा आहेत त्या मुली? शी. तेजू, अगं संस्कार नसलेली श्रीमंत मुलगी जर घरात आणलीस ना तर ती फक्त पैसा दागदागिने घेऊन येईल. पण गुणी आणि सुसंस्कारी मुलगी जर घरात आणलीस तर ती सुख शांती समृद्धी हे सर्व घेऊन येईल. दोन्ही मध्ये खूप फरक असतो. जाऊ दे अगं आजी, कूल.